दोस्तों रूबरू कराने जा रहा हूँ आज की ताज़ा खबरों के साथ। आप देखिए न्यूज इंडिया 9, शेयर करिए, सब्सक्राइब करिए और लाइक भी कीजिए। पालघर से न्यूज इंडिया 9 का रिपोर्ट। डहाणूतील आजी माजी नगराध्यक्ष असतील, नगरसेवक असतील, ते तुमच्या विरोधात टाकले, त्याच्यामुळे या सगळ्याचा किती परिणाम होईल? सर्वात पहिले आज जे आम्ही भरतोय फॉर्म आणि पक्षाने जे माझ्यावर परत विश्वास दाखवला असं सांगा। आज फॉर्म भरतोय, भरलाय फॉर्म, ऑनलाईन फॉर्म वगैरे आज मी माझा फॉर्म भरलाय ॲज अ नगराध्यक्ष आणि पक्षाने जे माझ्यावर परत विश्वास दाखवलाय आणि त्याच्यासोबत 27 नगरसेवकचेही फॉर्म भरून झालेले आहेत। आणि जे जसं तुम्ही विचारलं का माझ्या विरोधमध्ये आज अशी परिस्थिती झाली, शिवसेना मला आता जे समजतंय का शिवसेना, त्याच्यानंतर उबाटा, त्याच्यानंतर राष्ट्रवादी, तुतारी हे सर्व एक होऊन ते प्रत्येक वॉर्डमध्ये 2 वॉर्डला घड्याळ लढणार, 2 वॉर्डमध्ये 4 गटात शिंदेसाहेब लढणार, 2 गटात तुतारी लढणार। आज ही परिस्थिती आलेली आहे। त्याचा माझ्या 8 वर्षाचं केलेलं काम लोकांमध्ये आणि जेवढे कमी कमिटमेंट केलेले 2017 मध्ये मॅनिफेस्टोमध्ये ते सर्व काम कम्प्लीट झाले। कोणत्याही वॉर्डमध्ये आम्ही फिरायला गेलो तर लोक हे नाही बोलणार की तुम्ही काय केलं काय नाही केलं असा विषय। म्हणून आज मी तुम्हाला सांगतो, एक नगराध्यक्ष भारतीय जनता पार्टीचा मी उभा आहे आणि 27 नगरसेवक डहाणूच्या बीजेपीचे निवडून येतील। टाइम आणि तारीख लिहून घ्या। नेमकं पुढची विकास कामं कोणती करणार? विकास कामामध्ये आता आमच्यामध्ये टुरिझम, पर्यटनचा फार मोठा विषय आहे। त्याच्यामध्ये आम्ही पर्यटनमध्ये खासदार साहेबच्या माध्यमातून निधी आणतोय दिल्लीवरून, केंद्रावरून, समुद्रावर, त्याच्यानंतर बीचीसवर, त्याच्यानंतर लहान गार्डन, हे सर्व विषयावर जास्त फोकस करणार टुरिझमसाठी। कारण आपल्याकडे इको सेन्सिटिव्ह झोन आहे, तर टुरिझम कसा वाढतील, तर डहाणूची इन्कम कशी वाढली पाहिजे त्याच्यावर आम्ही जास्त फोकस करणार। डहाणूमध्ये ट्रॅफिकची खूप वर्दळ आहे, त्याच्यानंतर गटार योजना आहे ती निश्चित राबवली गेलेली नाही आतापर्यंत, त्याच्यावरती आग पाठवत होते, त्याबाबत काय पाठपुरावा? त्याच्यामध्ये टीएसचा पहिला एक टप्पा क्लिअर झाला होता मागे, आता दुसरा टीएसचा टप्पा क्लिअर होणार आणि पारनाक्यापासून तर जी नगरपालिका हद आहे तिथे 4 लेनचं काम सुरू होतंय। चव्हाण साहेब जेव्हा पालकमंत्री होते तेव्हा त्यांनी 200 कोटी दिलेले आहे रोडवर आणि त्याचं काम आता सर्वे सुरू झालं आहे आणि बहुतेक पुढच्या महिन्यामध्ये काम सुरू होईल। पारनाका ते आपला नगरपालिका 4 लेन रोड होतो, तर ट्रॅफिकची समस्या सर्व सॉल्व्ह होईल। सर धनानी नगर में रुको ना, धनानी नगर के हैं, इस बात भी आपको जवाबदारी दी है। और दूसरी तरफ जहां आपके पक्ष ने आप पे विश्वास जताया है, दूसरी तरफ आपके जो विरोधी हैं, दूसरी भी पार्टियों का एक साथ आपके विरोध में खड़े हैं, तो आप इसे कितना चैलेंजपूर्ण मानते हैं? पार्टी ने जो मुझे विश्वास दिखाया वही मेरी जीत है और उसके बाद विरोध में कितने लोग भी खड़े रहेंगे उससे मुझे कोई फर्क नहीं पड़ता। हमारी पार्टी ने जो किया हुआ काम, और मोदी जी जैसे नेता हमारे पास, देवेंद्र फडणवीस साहब जैसे हमारे नेता हमारे पास है, हमारे पास सांसद हेमंत सावरा साहब है, इन्होंने जो काम किया है लोगों का, उसका पूरा फायदा डहाणू नगर पालिका में पार्टी को होगा। सर किन मुद्दों पर आप ये चुनाव लड़ेंगे डहाणू नगर परिषद? डहाणू ऑलरेडी हमने जो हमारे 8 साल पहले हमने जो कमिटमेंट किया था उसके अंदर सभी काम पूरे किए। आज उसके अंदर आज टूरिज्म के लिए हम ज्यादा फोकस कर रहे हैं कि यूडीसीपीआर चेंज हो, और डहाणू में डेवलपमेंट के लिए जो अभी हमें देवेंद्र जी ने कमिटमेंट दिया कि आपका यूडीसीपीआर चेंज करके देंगे ताकि आपका डेवलपमेंट स्पीड में हो।